नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 1995 साली शिवसेनेच्या निवडणूक प्रचारादरम्यान एक वाद उद्भवला होता. तेव्हा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, आजही ज्येष्ठ नेते असणाऱ्या मनोहर जोशींनी निवडून आल्यास महाराष्ट्राला हिंदू राज्य बनवू अशी घोषणा केली होती. एकूण हिंदुत्वाचा मुद्दा निवडणुकीचा प्रचार मुद्दा बनला होता. त्याला विरोधही झाला. त्यामुळे मनोहर जोशींना त्रासही सहन करावा लागला. राजकीय दृष्ट्या शिवसेनेवरती सुद्धा त्या अर्थानं कारवाई झाली. 15 वर्षानंतर, इतक्या वर्षानंतर, 95 सालाच्या नंतर याला पुन्हा एकदा आयाम प्राप्त झालेले आहेत. कारण 3 याचिका आतापर्यंत पेंडिंग होत्या सुप्रीम कोर्टामध्ये, ज्यामध्ये जो निकाल देण्यात आला होता त्या अनुषंगाने धर्माचा वापर करून प्रचार करण्याच्या बाबतीत नेमकं काय मत आहे आणि हिंदुत्वाची जी व्याख्या तेव्हा करण्यात आली होती ती आता कोर्टाने ग्राह्य मानलेली आहे का, त्यावर फेरविचार करणार का, किंवा त्यावरती काही मत मांडणार का, असा हा सगळा पेच होता. या बाबतीत सुप्रीम कोर्टाने, जी सध्या अजूनही सुनावणी सुरू आहे, आपण विसरायला नको, अजूनही ती सुरू आहे, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की आम्ही हिंदुत्वाच्या व्याख्येत शिरणार नाही, ना त्याच्यावरती टिप्पणी करणार, ना फेरविचार करणार. पण त्याच वेळी धर्मनिरपेक्ष भारतामध्ये धर्माच्या आधारावर मत मागितलं जाऊ नये असं स्पष्ट मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलेलं आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक राजकारण, धर्मांध राजकारण, धार्मिक राजकारण आणि भारतीय राजकारणाची धार्मिक आणि जातीय पगडी जी आहे, जी एक पठडी आहे, त्या बाबतीत आपण बोलणार आहोत. आणि त्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी कोणते मुद्दे घेऊन आपण चर्चा टोकदार करणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं धर्माचा वापर थांबेल का? कोर्टाचं हिंदुत्व व्याख्येबद्दलचं मौन काय सांगतं? का कोर्टाने टाळलेलं आहे व्याख्याच्या बाबतीत आपलं मत नोंदवणं? धर्माचा नाही पण धार्मिक बाबींच्या वापराचं काय? कारण ते आजही वापरले जातात, ती प्रतीकं वापरली जातात. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं धार्मिक संघटनांना चाप बसेल का? आणि धर्म जातीचं राजकारण हे भारताचं व्यवच्छेदक लक्षण म्हणा, वास्तव म्हणा आहे का? जर का तुम्हाला सुद्धा चर्चेत सहभागी व्हायचं असेल तर आमच्या जय महाराष्ट्र एन या ट्विटर हँडलवरती जाऊन मत व्यक्त करा. धर्माच्या नावाखाली मतं मागणं योग्य आहे का? आपण चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट गणेश सोनी, भाजपचे लीगल सेलचे सहसंयोजक आहेत, स्वतः विधिज्ञ आहेत, तेही बोलतील या विषयावरती. हुसेन दलवाई आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे खासदार, थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील, आता फोनवरती असतील. याशिवाय डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, हिंदुत्ववादी विचारवंत, आणि आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुनील तांबेजी. पुण्याहून आपल्यासोबत असतील सुनील तांबे. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा ॲडव्होकेट सोनी यांच्याकडे, भाजपचे कोणी संबंधित म्हणून नव्हे तर ॲडव्होकेट म्हणून जाणार आहे. 3 याचिका होत्या, सुनावणी अजूनही सुरू आहे. याच्या जे मत मांडलेलं आहे त्याला कोणत्या संदर्भाने आपण हे स्वीकारायचं, हा कौल? कालचा जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आलेला आहे तो अत्यंत मर्यादित स्वरूपाचा असा तो निकाल आहे. बरं. त्याची पूर्वपीठिका सांगणं अत्यंत क्रमप्राप्त आहे. ते म्हणजे असं की ज्या अंधेरी पश्चिमला आपला हा स्टुडिओ आहे आणि आता आपला कार्यक्रम चालू आहे, त्या मतदारसंघामध्ये 90 साली अभिराम सिंह यांनी भाजपच्या वतीने निवडणूक लढवलेली होती. बरं. आणि त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये हिंदू धर्माचा प्रचार केला गेला आणि मतं मागणी केली असा एक आरोप होता. त्या अनुषंगाने जे इलेक्शन पिटिशन दाखल झालं ते अभिराम सिंगांच्या विरोधात गेलं. त्याच्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये आज गेले 90 सालापासून 2016 पर्यंत प्रलंबित आहे. आणि त्याच्याच सोबत 24 फेब्रुवारी 90 रोजी शिवाजी पार्कमध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे, कैलासवासी, त्यामुळे कैलासवासी प्रमोद महाजन या 2 वक्त्यांनी भाजप आणि सेनेची जी संयुक्त प्रचार सभा झाली त्या प्रचार सभेमध्ये काही आक्षेपार्ह विधानं वापरली असं आरोप तेव्हाचे मनोहर जोशींचे प्रतिद्वंदी भाऊराव पाटील यांनी केली होती. आणि त्याच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जस्टिस सॅम वारियावा यांच्याकडे याचिका दाखल केली होती, इलेक्शन अपील. ती याचिका मनोहर जोशींच्या विरोधात गेली. त्याच्या अनुषंगाने मनोहर जोशी सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले. ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी त्यांच्या वतीने उपस्थित राहिले, आर्ग्युमेंट झाली त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये जस्टिस वर्मा, जस्टिस NP सिंग आणि जस्टिस वेंकटस्वामी यांनी मनोहर जोशी विरुद्ध नितीन भाऊराव पाटील, कारण दरम्यान भाऊराव पाटलांचं निधन झालं त्यामुळे त्यांच्या चिरंजीवांनी त्या पिटिशनमध्ये त्यांची जागा घेतली. आणि त्याचप्रमाणे रमेश प्रभू आणि प्रभाकर कुंटे, आणि प्रभाकर कुंटे विरुद्ध कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या 2 याचिका, या सर्व तिन्ही याचिकांचा 11 डिसेंबर 1995 जो निकाल आला त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय असं म्हटलं की कुठलाही उमेदवार त्याच्या धर्माचा वापर करून केवळ मत मागत असेल आणि प्रतिस्पर्धीचा अमुक एक विशिष्ट धर्म आहे म्हणून त्याला मत देऊ नका असा जर त्याचा वापर करत असेल तर तो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 123च्या कलमाखाली तो बाधित येतो आणि तशी निवडणूक आहे ती सेट असाइड करता येईल.
तथापि कालचा जो निकाल आहे तो अत्यंत वेगळ्या स्वरूपाचा आहे. या सर्व याचिका 1992 सालापासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना टिस्टा सेटलवाडांनी मनोज जोशींचं जे निकालपत्र जे आहे ते चॅलेंज करून त्याचा रिव्ह्यू करावा अशा स्वरूपाची ती इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन केलेलं होतं. त्याच्यात काल 7 सदस्यीय खंडपीठाने असं सांगितलं की मनोज जोशींच्या प्रकरणामध्ये जी हिंदुत्वाची व्याख्या दिलेली की हिंदुत्व हा धर्म नसून ती जीवन पद्धती किंवा जीवनशैली आहे, या गोष्टीचा काल बर्नानी सर्वोच्च न्यायालयाने पुनरुच्चार केलेला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला पुन्हा एकदा चर्चा प्राप्त झालेली आहे. ठीक आहे, हा एक चांगली सुरुवात करून दिलेली आणि आपण विसरायला नको जे आपल्याला सौनींनी सांगितलं, हिंदुत्व हा धर्म नसून जीवनशैली आहे असं म्हटल्यानंतर एक प्रचारासाठी खरं तर सगळे हिंदुत्ववादी स्वागत करतील, कारण एकदा का ती जीवन पद्धती ठरली की त्यातली कुठलीही प्रतीक वापरता येतात, कारण ती मुळातच जीवन पद्धती आहे. इस्लाममध्ये मात्र तसं नाही. म्हणजे जेव्हा MIM कडनं हैदराबादमध्ये प्रचार केला जातो की आम्हाला निवडून दिलं तर तुम्हाला बीफ खाता येईल, हा थेट धर्माचा संदर्भ दिला जातो. पण जेव्हा अमुक एक पगडी घातली जाते किंवा घातली जात नाही तेव्हा तो व्यक्ती स्वातंत्र्य ठरतं, पण त्याच वेळी हिंदूंसाठी ते एक मेसेज असतो. या सगळ्या अंगाने आपल्याला बोलावं गेला, साधा सुद्धा नाही हा प्रकार. मी आता सच्चिदानंद शेवडेंकडे जाऊन मग सुनील तांबेंकडे जाणार आहे. शेवडेजी, एक हिंदुत्ववादी म्हणून, एक या विचार प्रवाहाचे घटक म्हणून, विचारवंत म्हणून तुम्ही या सगळ्या मांडणीकडे कसं पाहता? सर्वप्रथम आजचा पहिलाच दिवस आहे दिवाळीचा. सगळ्या आपल्या दर्शकांचा दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आणि अजून तरी यायचं आहे ना फायनल, कारण सुनावणी अजून चालू आहे. फक्त एका बाबतीत सांगितलेलं आहे, कोर्टाने नक्की दिलेलं आहे, हिंदुत्व याबद्दल सांगितलंय. आणि हिंदुत्व हा धर्म नाहीच आहे, यात काही चुकीचं नाहीच आहे, कारण धर्म हिंदू आहे. त्याला तव लावला पुढे की तो पणा येतो, मातृत्व पितृत्व वगैरे यासारखा. त्यामुळे धर्म या शब्दाची व्याप्ती ही खरं म्हणजे बरीच मोठी आहे. त्यामुळे तुम्ही जसं आता म्हणालात त्या पद्धतीने याची प्रतीक. शेवडेजी, मी तुम्हाला अशा हिंदू धर्माचे अभिमानी असणाऱ्या तरुणांच्या किंवा लोकांच्या मी पोस्ट दाखवू शकतो. म्हणजे तुम्ही म्हणाल की ते तरुण त्यांना माहित नसेल, त्यांचं एक त्यांचा नेहमी हे दावा असतो, हा काय प्रकार आहे, म्हणजे माता वेगळी आणि मातृत्व वेगळं, हिंदू धर्म वेगळा आणि हिंदुत्व वेगळं, हा काय खेळ आहे? मान्य का नाही करत? हिंदू धर्माचं ते हिंदुत्व, इस्लामचं हिंदुत्व कसं असणार आहे? झालं बोलून. ह्यात पोस्ट घालण्याचा काय संबंध? तुम्हीच म्हणताय याच्यामध्ये, कारण हा मूर्खपणा आहे. तुमचं म्हणजे मातृत्व याचा अर्थ माता पण, पितृत्व म्हणजे पिता पण, तसं हिंदुत्व म्हणजे हिंदू पण, याचा अर्थ हिंदूशीच संबंधित असलेला भाग आहे, यात वाद नाही. दुसरा भाग असा आहे त्याच्यामध्ये वेगळं, पण पितृत्व हे जैविकच असतं. पितृतुल्य असणं वेगळं आणि पितृत्व वेगळं. बरोबर आहे, दोन्ही वेगळंच आहे. म्हणजे हिंदुत्व हे हिंदू धर्माचाच प्रकार आहे, केव्हाही तो अप्लाइड पार्ट आहे, केव्हाही. मग पुन्हा तुम्ही कशाला फरक करताय? त्याला कारण असं आहे की उपासना स्वातंत्र्य किंवा उपासना पद्धती जरी वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा आपल्या इथे असणाऱ्यांची सगळ्यांची सांस्कृतिक नाळ एकच आहे, हे याच्यामधून प्रतीत होत आहे. हे का नाही तुम्ही बघत? बरं. आणि ह्यात नाकारण्यासारखं काय आहे तसं बघायला गेलं तर नाळ म्हणजे नेमकी कल्चरली कोण म्हणजे कोणाची? सगळ्यांचीच की, सर्व भारतातल्या सगळ्यांची, सर्व धर्मियांची. ठीक आहे, मी सुनील तांबेंकडे जातो. सुनील तांबेजी, तुम्ही याचं वेगळं विवेचन तर तुम्ही कराच, पण सच्चिदानंद शेवडे जे सांगू पाहतायत सगळ्यांचीच एक ओळख जीवन पद्धती या अनुषंगाने हिंदुत्व आहे, याचं आम्ही स्वागतच करतो. या इंटरप्रिटेशन कडे तुम्ही कसं पाहता? पहिली गोष्ट, आत्ता जी चर्चा आहे ती सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिला आहे या संबंधामध्ये आहे. त्यामुळे सच्चिदानंद शेवडे काय म्हणतात किंवा मी काय म्हणतो हे आपण तुर्तास जरा बाजूला ठेवूया. बरं. याच जो काही आता जो वादग्रस्त निर्णय 1995चा वादग्रस्त एवढ्यासाठीच म्हणायचं की त्याच्या संबंधातच रिव्ह्यू पिटिशन दाखल केलंय म्हणून. तर हा जो निर्णय आहे या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हणजे JS वर्मा यांनी, त्यावेळेला ते चीफ जस्टिस होते, त्यांनी असं म्हटलेलं आहे की हिंदू म्हणजे काय आपण हे आहोत. दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, अतिशय काही प्रमाणात विसंगती आहेत, काही प्रमाणात सुसंगती पण आहे. विसंगती अशी दिसते की ते असं म्हणतात की हिंदू आणि हिंदुत्व हे शब्द धर्माशी संबंधित नाही. त्याच्या पुढे जाऊन ते असं म्हणतात की हिंदुत्व आपला हिंदू म्हणजे काय, तर हिंदू म्हटल्यानंतर ते म्हणतात की काही एक बेसिक टेनेट्स जे आहेत ते आपण शेअर करतो. उदाहरणार्थ पुनर्जन्म, पूर्वजन्म, मोक्ष, म्हणजे या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका करणारे मोक्ष, अशा ज्या काही संकल्पना आहेत या सर्व हिंदूंना लागू होतात. त्यांच्यामध्ये वेगवेगळे धर्मपंथ असतील. आता अडचण अशी आहे की ख्रिश्चन किंवा मुसलमान किंवा ज्यू हे या तिन्ही गोष्टी न मानणारे आहेत.
आत्ताचे जे कोणते ज्याला आपण नवबौद्ध म्हणतो, म्हणजे आंबेडकरांच्या विचारांनी ज्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे, त्यांचाही याच्यावरती विश्वास नाही. त्यामुळे वेद अपौरुषेय आहेत, वेद हे सर्वश्रेष्ठ आहेत, पुनर्जन्म असतो, पूर्वजन्म असतो, मुक्ती किंवा जन्मा मरण्याच्या फेऱ्यातनं सुटका, या प्रकारचा जो उल्लेख न्यायमूर्तींनी आपल्या सगळे ही ऑब्झर्वेशन्स आहेत त्यांनी मांडलेली, त्याच्यामध्ये मी काही माझं टाकत नाही, परंतु त्यामुळे तो जो निर्णय आहे हा असा वादग्रस्त ठरतो. त्याच्यानंतर जोशींच्या संबंधामध्ये घडलेली गोष्ट अशी की सगळ्यात मोठा कंटेन्शियस इश्यू तिकडे जो झाला कोर्टामध्ये तो महत्वाचा, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी काय बोलले वगैरे हे बाजूला ठेवा. आता मुद्दा असा होता की मनोहर जोशी त्यावेळेला असं म्हणाले होते, महाराष्ट्र हे पहिलं हिंदू राष्ट्र असेल, पहिलं हिंदू राज्य असेल भारतातलं त्या निवडणुकीच्या प्रचारात, आणि त्याच्यावरती खरं ती केस फिरत होती. आणि त्याच्यामध्ये कोर्टाने ऑब्झर्व केलेलं आहे की ही त्यांची काहीतरी तो अपेक्षा व्यक्त करत असतील, याचा अर्थ ते काय हिंदू राज्य निर्माण होत आहे असं नाही, अशा प्रकारचा अशा आशयाचा तो निर्णय आहे. आता आपण इकडे येऊया. एक असं दिसतंय याच्यामध्ये की पहिली गोष्ट म्हणजे हिंदू म्हणजे कोण याची कायदेशीर व्याख्या आपल्याकडे नाही. समजा आंबेडकरांचं हिंदू कोड बिल पास झालं असतं आणि इकडे जे बसलेले त्याच्यापैकी बहुतेकांचे जे पूर्वसुरी आहेत, काँग्रेसचे असोत किंवा भाजप, संघ परिवार, आणखीन यांचे, या सगळ्यांचा हिंदू कोड बिलाला विरोध होता. हिंदू कोड बिल समजा पास झालं असतं तर ती एकंदर हिंदू म्हणजे कोण हे नीट कायद्यामध्येच ग्रथित झालं असतं. आता हिंदू म्हणजे कोण हे कायद्यात ग्रथित झालेलं नाही, त्यामुळे आपण सतत न्यायालयाकडे जातोय. त्याचा एक दुसरा फायदा असा मिळतो की हिंदू हा एकदा त्याच्यामध्ये ते शब्द आहेतच की ती एक जीवन प्रणाली आहे, म्हणजे इट्स अ वे ऑफ लाईफ. याच्यामुळे काय झालंय की राष्ट्रवादाच्या आडून हिंदुत्वाचा प्रचार करणं सोपं होऊन गेलेलं आहे. त्याला काहीच धरता येत नाही. त्यांना म्हणजे जे जे हिंदुत्ववादी आहेत हे सगळे राष्ट्रवादी आहेत. आणि जे म्हणजे त्याच्यामध्ये आता राम कापसेंचा आहे, आणि आता सोनीनी चांगला माहिती दिली. राम कापसेंच्या निकालामध्ये काय घडलेलं आहे, हरबंश सिंग यांचा दावा असा होता की बाबरी मशिदीचा मुद्दा जो आहे हा भाजपच्या जाहीरनाम्यात आहे, आणि भाजपच्या जाहीरनाम्यात बाबरी मशिदीचा मुद्दा आहे हा धर्माच्या नावावर मतं मागण्याचा आहे, आणि म्हणून ते करप्ट प्रॅक्टिसेस म्हणून धरलं पाहिजे. आता सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन असं आहे की हा मुद्दा धर्माच्या नावावर आहे, हे बरोबर आहे, परंतु मॅनिफेस्टो म्हटलं ती पार्टी जी आहे ही पार्टी इलेक्शन कमिशनकडे नोंदणीकृत आहे. इलेक्शन कमिशनकडे नोंदणीकृत करताना तुम्हाला भारतीय राज्यघटनेवरती आपला विश्वास आहे मान्य करायला लागतं. भारतीय राज्यघटनेमध्ये सेक्युलरिझम आणि डेमोक्रेसी, सोशलिझम याच्यावरती आपला विश्वास आहे, हे असं हे झाल्याशिवाय तुम्ही काय रजिस्टर होऊ शकत नाही. त्यामुळे आणि इलेक्शन मॅनिफेस्टो जरी लोकांमध्ये गेलेला असला तरी त्या उमेदवाराने धर्माच्या नावावरती मतं मागितली असं त्याच्यावरनं दिसत नाही. मुद्दा काय याच्यातला की लक्षात घ्या की आपण एकदा हिंदुत्व हे वे ऑफ लाईफ म्हणून धरलं, हिंदुत्वाची अशी सकल म्हणजे जी सगळेच जण म्हणतात, आता हे पण म्हणत होते की सिंधुकडचे हिंदू असं आपल्या सगळ्यांना वाटतं. कायद्यामध्ये तसं नाही आहे. कायदा म्हटला की धर्म, आता धर्म कोडिफाय करायला पाहिजे, तर तो कोडिफाय ते हिंदू कोड बिल समजा झालं असतं तर हा प्रश्न तुलनेने सोपा गेला असता. अडचण अशी आहे की आता आपण न्यायालयाकडे जातोय, हिंदू कोण हे सांगा असं झालेलं आहे. बरं सोनीजी, यामुळे भाजप आता मी तुम्हाला थोडंसं आता भाजपच्या लिगल सेलचे अशा अर्थानं म्हणजे प्रवक्ते या अर्थानंच मी आपल्याकडे बघतो, भाजप या सगळ्या डेव्हलपमेंटकडे कसं पाहतोय? नाही, मुळात एक लक्षात घ्या, राम जन्मभूमीचा जो मुद्दा आहे तो जेव्हा 2 वर्षापूर्वी 2014 एप्रिलला जेव्हा सर्व देशामधली निवडणूक झाली लोकसभेची, तेव्हा देखील भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये मॅनिफेस्टोमध्ये तो 44 का 42 क्रमांकावरती होता. त्यामुळे या मुद्द्याला ज्याचा क्रमांक जर 42 किंवा 44 असेल तर त्या मुद्द्याला पक्षाकडनं किंवा किती प्राधान्य दिलं जातं याची त्याच्यामध्ये परिणिती दिसून येते आपल्याला, किंवा पक्षाची कल्पना काय आहे ती. आणि बऱ्याच लोकांचा तो श्रद्धेचा विषय आहे, भावनेचा विषय आहे, बऱ्याच लोकांची तशी मागणी आहे, आणि सध्या तो सर्व प्रकरण जे आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे आता या घडीला कोणीही राम मंदिराच्या नावावरती किंवा मुद्द्यावरती मतं मागणं
हे अतिशय कठीण आहे आणि ते धोकादायक देखील एका अर्थाने. पण मॅनिफेस्टोचं काय करायचं भाजप? 42 नंबरला आहे, त्यामुळे प्राधान्य कुठल्या गोष्टी विकासाला सध्या भाजपने प्राधान्य दिलेलं आहे आणि त्या विकासाच्या अनुषंगाने भाजपची सर्व केंद्र स्तरावरती असो आणि राज्य स्तरावरती सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कामगिरी चालू आहे, कामं चालू आहेत. त्याचा पण म्हणजे उदाहरणार्थ या पर्स्पेक्टिव्ह मधून बघायचं झालं तर वरुण गांधी काही वर्षांपूर्वी म्हणाले होते की किसी हिंदू पे कोई हात उठाएगा तो ये वरुण गांधी उसका हात काट डालेगा, आणि तो अगदी व्हिडिओ आजही युट्यूबवरती अवेलेबल असेल. मग या प्रिटेक्स्ट मध्ये बघायला गेलं तर तो गुन्हा ठरेल. परंतु त्या संदर्भात पक्षाने आम्ही त्यांच्या मताशी सहमत नाही असा खुलासा तेव्हाच केलेला आहे वरुण गांधी. किंवा मी दुसरंही उदाहरण देतो ज्याचा मगाशी उल्लेख केला. MIM ने असा प्रचार केला होता हैदराबाद महानगरपालिकेसाठी की बीफ खाना हो तो MIM को आप वोट करो, अशा अर्थानं. मग हा धार्मिक प्रचार ठरेल. कारण ते अत्यंत प्रक्षोभ कशात आल्याचं ते एक प्रचाराचं विधान होतं म्हणा किंवा भावनेचा मुद्दा देखील त्याच्यामध्ये होता. बरं, मी शेवटीची मी तुम्हाला एक वेगळा ह्याच्यातला सूर म्हणून विचारतो. ठीक आहे, हिंदुत्व ही जीवन पद्धती म्हटल्याप्रमाणे जसा एक मोठा स्पेस तयार होतो त्याचप्रमाणे ही अडचण पण राहते की हिंदू कोण आणि त्यांना आयडेंटिफाय कसं करणार, त्यांच्या भूमिका मांडण्यासाठी एकत्र येणारे कोण ठरणार. ही हिंदुत्ववाद्यांसाठी हा अवकाश म्हणजे स्पेस आहे का उलट तुमची अडचण आहे? नाही, तसं बघायला गेलं तर हा फार मोठा स्पेस किंवा अवकाश आहे असं वाटत नाही. कारण सगळं जर का भोंगळ असेल तर राजकीय पक्षांना दुर्लक्ष करायला तुमचा दावाच असतो की राजकीय पक्ष हिंदूंना एक तर गृहीत धरतात किंवा त्यांच्याकडे लक्षच देत नाही. भोंगळच्या भागापेक्षा अतिशय काटेकोरपणाने धर्म आणि रिलिजन या दोन्हीमध्ये असलेला जर फरक कळला तर त्याच्यावरती त्याचं काहीतरी डेफिनेशन किंवा तत्सम गोष्टी या येऊ शकतात. सेमिटिक रिलिजन्स मध्ये ज्या पद्धतीने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी या हिंदू धर्मामध्ये सांगितलेल्या आहेत. कारण धर्माला नाव धर्म हेच असतं, बाकी नाव नसतं असं आपल्याकडे म्हटलंय. हिंदू हे सुद्धा दिलेलं नाव आहे, त्यामुळे याला कोणी आर्य धर्म म्हणतं, कोणी सनातन म्हणतं, कोणी वैदिक म्हणतं वगैरे अशी वेगवेगळी नावं ही त्याला येऊन जुडलेली आहेत खरं म्हणजे तसं बघायला गेलं तर. आणि त्यामुळे आचार हा याच्यामध्ये अतिशय महत्वाचं मूल लक्ष्याने पाहिलं गेलेलं आहे. बरं, म्हणजे याच्याकरता तू किती जपमाळ ओढतोस आणि किती तीर्थयात्रा करतोस ह्याला किंमत नाहीये. ह्याला मुळात तुझ्या आचार, सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत असलेला आचार हा सगळ्यात मोठा महत्वाचा म्हणून मानला गेला. प्रवृत्ती लक्षण आणि निवृत्ती लक्षण ही पण धर्माची दोन अंग आहेतच, पण ही अंग काय काय आहेत सगळी ही समजून घेतल्याशिवाय म्हणजेच त्यातलाही तज्ज्ञ माणसं ही असल्याशिवाय हिंदू या धर्माची जी व्याख्या आता तुम्ही म्हणताय की हिंदू वेगळं आणि हिंदुत्व वेगळं हे तर मान्य केलंच आहे, तर ती धर्माची नेमकी व्याख्या होऊ शकणार नाही. बाकी हिंदुत्व म्हटल्यानंतर हे सगळे त्याचे म्हणजे उद्या मी बोलायला उभं राहिलो तरी तुम्ही म्हणाल की तुम्ही कपाळाला टिळा लावलायत, म्हणजे त्यातून सुद्धा सुप्त संदेश जातो. बोलणारे काही बोलू शकतात, पण याचा अर्थ मी टिळा लावू नये असा नाहीये ना. बरं, किंवा दुसरा टिळा लावत नाही तर तू का लावत नाही असं मी काय ऑब्जेक्शन घेत नाहीये त्याला. जितकं व्यक्ती स्वातंत्र्य समोरच्याला असतं तितकंच व्यक्ती स्वातंत्र्य मलाही असतं, हे मान्य व्हायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. बरं, मी पुन्हा एकदा तांब्यांकडे येतो. तांबेजी, पुन्हा हिंदू धर्माच्या बाबतीत बोलत असताना आणखी जातीय समीकरण आणि जातीय संदेश देणं हा एक वेगळा प्रकार आहे आणि तो सुद्धा सटली दिला जातो, सबलिमिनली दिला जातो. आणि जात ही पुन्हा धर्माचीच भाग असल्यामुळे जातीला जाणारं व्होटिंग हे त्या अर्थानं हिंदू धर्मातल्या एका गटाला जाणारं व्होटिंग असतं. त्यामुळे इन्फरन्स काढायचा म्हटला या निर्णयाचा, या मताचा सुप्रीम कोर्टाच्या, तरी सुद्धा एक वेळ धार्मिक प्रचार थांबवता येईलही, टीका टिप्पणी करता येईलही, पण जातीय प्रचाराचं काय होईल? एक हा जो काही विषय आहे तो धर्म आणि जातीचा नाही आहे. माझ्या दृष्टीने हा जो रिप्रेझेंटेशन ऍक्ट म्हणजे हा कोणता ऍक्ट आहे तो रिप्रेझेंटेशन हा जो ऍक्ट आहे की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 यानुसार त्यातलं जे कलम आहे ते कलम आहे 123(3). या कलमानुसार जात, धर्म किंवा अन्य अशा कोणत्याही याचा वापर करून मतं मागण्यास बंदी आहे. असा काही मुद्दा नाही की जातीच्या आधारावरती मागावीत असं काही म्हटलेलं नाहीये. जात, धर्म सगळं त्याच्यात येतं, त्याच्यावर बंदी आहे. त्यामुळे कोणी जातीच्या आधारावरती मतं मागणं ही गैरच आहे, असं काही नाही. हा, आता हिंदू धर्माची गोष्ट अशी आहे की हिंदू धर्म हे स्टेशनरीचं शॉप आहे. आपण स्टेशनरीच्या दुकानात जाऊन असं म्हटलं की मला 10 रुपयाची स्टेशनरी द्या तर मिळेल का? तो म्हणेल बाबा सांगा नेमकं काय हवंय, पेन्सिल हवी आहे, रबर हवाय, कागद हवाय, फुलस्केप हवाय, अमुक हवाय.
स्टेशनरी नावाची वस्तू मिळत नसते. तसं हिंदू धर्माच्या दुकानात गेलं की जाती मिळतात. त्याच्यामध्ये हिंदू म्हणून माणूस असा कोण अख्खा नाहीच आहे. सगळ्याला जाती असतात. हिंदू धर्म हा जातीशिवाय अस्तित्वातच नाही. आता दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला ही माहिती आहे की जातीवरती आधार म्हणजे जात हा या इकडच्या समाजाचा बेसिक पाया आहे. त्यामुळे तिकडे काही जाती वंचित आहेत, काही जाती शोषित आहेत, काही जाती शोषक आहेत आणि त्याचे हे वेगवेगळे प्रकार म्हणजे त्याची अतिशय गुंतागुंत आहे. त्याच्यामध्ये वर्ग आहेत वगैरे वगैरे सगळं आहे. त्यामुळे या जातींना एकत्र करून म्हणजे आपण बघतोय मराठा मोर्चे निघतायत. आता त्यांनी मतदानाची तर मागणी केली नाही पण जातीचा मोर्चा नाहीये का? तो आहे. पण आपण त्यांच्याकडे असं बघतो की इथे कुठचा तरी वेगळा क्रायसिस असेल. याचा अर्थ लगेच जातीचा मोर्चा काढलात म्हणून आहे का? तर त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये अशी प्रोव्हिजन आहे. कॉन्स्टिट्यूशनने आपला सेक्युलरिझम कसा डिफाईन केला आहे तर प्रत्येकाला आपापला धर्म आचरण्याचा अधिकार आहे, त्याचा प्रचार करण्याचाही अधिकार आहे. फक्त शासन जे आहे ते धर्मातीत असलं पाहिजे. शासनाने कोणत्या एका धर्माची बाजू घ्यायची नाही असं कॉन्स्टिट्यूशन मध्ये. त्यामुळे आता हे म्हणाले की मी टिळा आहेच स्वातंत्र्य टिळा लावायचं. टिळा लावून तुम्ही कुठेही जाऊ शकता. काय कोण म्हणजे तुम्ही जसं म्हणताय तसं हे स्वातंत्र्य कॉन्स्टिट्यूशनने दिलेलं आहे. त्याच्याशी धर्माचा काही संबंध नाही. धर्माने रादर अशी स्वातंत्र्य लोकांना नाकारलेली होती. आपल्याला माहिती आहे म्हणजे 1912 साली हे काय मी इतिहासातलं सांगत नाहीये तर बुंदेलखंडामध्ये दलित समाजाच्या स्त्रियांना सवर्णांच्या घरासमोरून जात असताना चपला डोक्यावर घेऊन जायला लागत होत्या. ही एकूण 2012 सालची गोष्ट आहे. मी पेशवाईतलं सांगत नाही. फरक काय तो हे बांधायला लागायचं बाबळीचा काय तो झाडू कमरेला बांधायला लागायचं हे नाही मी सांगत आहे. ही 2012 सालची गोष्ट आहे. रादर असं होऊ शकत नाही. हे धर्माने आपल्या म्हणजे आचरणच म्हणायचं तर धर्माने या अशी प्रकारचं ही लोकशाही दाखवलेली नाही. ती खरं कॉन्स्टिट्यूशन मध्ये नसलेल्या गोष्टी तुम्ही कोट करताय बरं का. एक तर तुमचं म्हणणं मी पुढे नेतो स्टेशनरीचं दुकान तसं बघायला गेलं तर प्रत्येक धर्मीयाचं आहे पण ते तुम्ही बोलत नाही. तुम्हाला फक्त हिंदू हे एकच स्टेशनरीचं दुकान अशा पद्धतीने वाटतं. जाती प्रत्येकाच्या मध्ये प्रत्येक धर्माच्या मध्ये ही एक गोष्ट. दुसरं पेशवाईचा उगाच ओझरता उल्लेख तुम्ही केलात ज्याच्यामध्ये कमरेला झाडू हा भाग कधीही नव्हता. इतिहासामध्ये याचा उल्लेख नाही. कृपा करून उगाच खोटे मेसेजेस यांनी ज्या पद्धतीने देऊ नका. 2012 मध्ये जर असं घडलेलं असेल तर ती धर्मामध्ये नाही विकृती आहे. जर असं कोणी करत असेल तर याचा निषेध अगदी जाहीरपणे मी स्वतः सुद्धा करतो. ही विकृती आहे. विकृती चांगली गोष्ट आहे. पण ही उदाहरणं दिली जातात किंवा विकृतीची उदाहरणं दिली जातात ना तेव्हा ते समाजातच सगळं असं समजलं जातं. कृपा करून असा खोटा प्रचार आणि सुनील तांबे या व्यक्तीकडून मला ते अपेक्षित नाही. सुनील तांबे या व्यक्तीकडून मला अपेक्षित नाही. भले आपले विचार वेगळे असतील पण मी तुमचा आदर करतो. कुठे तुमच्यावरती आरोप केला? मी असणारे फरक कोणते कोणते? ठीक आहे मी इकडे तात्पुरता मी सध्या सोनींकडे पुन्हा एकदा जातो. सोनीजी याच्यातला एक मुद्दा आहे की हिंदुत्वाची व्याख्या करण्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने सध्या तरी सुनावणी अजून सुरू आहे पण आजपर्यंत तरी मौन राखलेलं आहे. किंबहुना करणार नाही, फेरविचारही करणार नाही असं मत मांडलेलं आहे. असं का केलं असावं? त्याचं कारण असं की आणि असं न करणं म्हणजे आहे त्या व्याख्येला अनुमोदन आहे का? कारण कालचा जो निकाल आलेला आहे 7 सदस्यीय खंडपीठाचा त्यांनी 1995च्या मनोहर जोशींच्या प्रकरणामध्ये जे हिंदुत्व म्हणजे धर्म नसून जीवनशैली जीवन प्रणाली आहे ह्याचा जो अर्थ जो लावलेला आहे त्या अर्थाला हात लावण्यास पुन्हा टच करण्यास नकार दिलेला आहे. बरं. वी डोंट वॉन्ट टू रिव्हिजिट दॅट डेफिनेशन असं सुप्रीम कोर्टचं कालचं जे रिपोर्टिंग आहे त्याच्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे हा इतका बहुस्पर्शी असा विषय आहे आणि या प्रकरणामध्ये बरेच इंटरव्हेनर्स आलेले आहेत. काल सुप्रीम कोर्टामध्ये बऱ्याच व्यक्तींनी नव्याने इंटरव्हेन्शन करायचा प्रयत्न केला पण सुप्रीम कोर्टाने त्यांना थांबवलं. आणि टिस्टा सेटलमेंटच्या पिटिशनमध्ये रिव्ह्यूच्या पिटिशनमध्ये रिव्ह्यू हा शब्द हा प्लिडिंगमध्ये तिच्या नव्हता. या एका मुद्द्याखाली जस्टिस ठाकूरांचं असं स्टेटमेंट रिपोर्ट झालेलं आहे की रिव्ह्यू ह्याचा तुम्ही कुठे प्लिडिंग जर असेल तुम्ही रिव्ह्यू मागत असाल तर तुम्ही माझ्यासमोर या मी तुम्हाला द्यायला तयार आहे. परंतु त्या पिटिशनमध्ये भरपूर त्रुटी होत्या आणि मुख्य करून मनोहर जोशींच्या 95च्या निकालात त्यांना हात घालायचा होता त्याला सर्वोच्च न्यायालयाने काल नकार दिलेला आहे. त्यामुळे आजच्या घडीला हिंदुत्वाची जी काही व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने जी मान्य केलेली आहे तीच आपल्याला गृहीत पण ती भाजपाला मान्य आहे का? भाजपला या मता आपण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर टीका नाही करत काहीच कारण नाही त्याच्यामध्ये. त्याचं कारण उमा भारती सारखे तुमचे नेते किंवा तुमच्या पक्षाशी संबंधित विश्व हिंदू परिषदेचे नेते ज्यावेळी म्हणायचे जो न हमारे राम का वो न हमारे काम का
हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, या घोषणा एंडॉर्स केल्या होत्या भाजपनं, आता त्या करणार की नाही तुम्ही? आणि खास करून उत्तर प्रदेशच्या निवडणुका तोंडावर असताना. असू दे, निवडणुका तोंडावर असो भाजपचा तो अजेंडा असू शकत नाही, आणि असलाच तरी तो त्याला 40-42 नंबर आलेला आहे लोकसभेच्या मॅनिफेस्टोमध्ये. आणि आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या अगोदर देखील तिथल्या स्थानिक नेत्यांनी, राज्य पातळीवरच्या नेत्यांनी देखील पुन्हा सांगितलेलं आहे पण की या राम मंदिर भूमिकेत हा आमचा प्रचार. मला हे सांगा, हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, ही एक आयडिया आहे, हा एक विचार आहे. या विचाराबद्दल भाजपच्या गणेश सोनींना काय वाटतं? हा विचार बरोबर आहे का? नसेल तर तुम्ही सगळ्यांना जाहीरपणे सांगा, आम्ही हा विचार मानत नाही, हा लोकशाही विरोधी आहे. ह्या घोषणेमध्ये अन्य कुठल्याही धर्मियांचा त्याच्यामध्ये अनुल्लेख नाही, त्यांना कुठे कमी लेखणं नाही किंवा त्यांना कुठे धमकावणी देखील कुठल्याही तऱ्हेची नाहीये. त्यामुळे जो हिंदू हा अतिशय व्यापक विचार आहे, आणि त्या व्यापक विचाराला जो समर्थन करतो तो देशावरती सत्ता करेल, राज्य चालवेल, अशा तऱ्हेचा त्याच्यामधनं विचार आहे. याच्यामध्ये हरकत करण्यासारखं काहीच नाही. म्हणजे इकडचे हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लिम, म्हणून तर सुनील तांबे मगासपासून जे ते सांगतायत तो हाच मुद्दा आहे की हिंदूतल्या अशा अनेक गोष्टी की ज्या बाकीच्या धर्मांमध्ये नाहीत आणि ते धर्मीय ते मानत नाहीत, तरी सुद्धा तुम्ही त्यांना बळजबरीने हिंदू धर्मात का आणताय? की हा व्यापक विचार आहे. व्हॉट व्यापक म्हणजे काय? सगळ्यांना एंगल्फ करणारा विचार जे या जन्मभूमीमध्ये पैदा झालेले आहेत, ते जन्मभूमीशी इमान राखणारे, आपली जी वैचारिक परंपरा आहे वर्षानुवर्ष, हजारो वर्षाची, तिच्याबद्दल इमान राखणारे, अभिमान राखणारे असे हिंदू. त्यामुळे तुमची उपासना पद्धती कुठली असो, म्हणून नेहमी संघ भाजप परिवारामध्ये आपण व्याख्या म्हणतो की ज्याचा धर्म हा कागदावरती लिहिण्यासाठी वेगळा असेल तर तो त्याचं नातं जे आहे, त्याची नाळ जी आहे ती इथल्या संस्कृतीशीच जुडलेली आहे. म्हणून ते केवळ त्याची उपासना पद्धती म्हणून तो वेगळा, अन्यथा त्याचं मूळ जे आहे ते भारतीयच आहे. पणजोबा, त्याचा खापर पणजोबा हा हिंदूच होता पूर्वी त्यांचा. म्हणजे एका परीने सरसंघचालकांनी जी भूमिका मांडली त्याचा विजय झालाय असं म्हणायचं का आपण? कारण माझं म्हणणं असं आहे की त्यांनी जे सांगितलेलं होतं की इथली उपासना पद्धती भले वेगवेगळी असेल तरी पण सगळेजण एकाच नाळेने जोडले गेलेले आहेत. संघ याकरता गेलेला नव्हता बरं का कोर्टात गेले तिसराच माणूस, प्रश्न उपस्थित केला आणखीन चौथ्या माणसाने. आणि असं असून सुद्धा कोर्टाचं जेव्हा असं वर्डिक्ट येतं त्यावेळेला एका परीने कोर्टातही न जाता हा संघाच्या म्हणण्याचा विजय आहे असं म्हणायला काही हरकत नाही, नाही का? काही हरकत नाही. सुनील तांबेजी, हा एक प्रकारे जो हा मुद्दा मांडला जात आहे, आपण पुन्हा अर्थ काढतोय, एक प्रकारे संघाची जी भूमिका आहे हिंदू जीवन पद्धतीबद्दलचा, त्याचला लिगली डिफाईन झाले असं मानता येईल, जो मांडण्याचा विचार केला जातोय. नाही, एक थोडं आपण जरा पुन्हा कालचं जे आहे त्याचं वर्तमानपत्रात जे रिपोर्टिंग आहे कालच्या बातमीचं, एक तर ती ओरल ऑब्झर्वेशन्स आहेत, त्यांनी ते काही रायटिंग मध्ये ऑर्डर अजून दिलेली नाही आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की हिंदुत्व या विषयाला आम्ही स्पर्श करणार नाही. याचं कारण असं की रिप्रेझेंटेशन ऑफ काय तो पीपल्स ऍक्ट जो काही कायदा आहे त्याच्यामध्ये हिंदुत्व हा शब्द नाही आहे, आणि तो शब्द तुम्ही आम्हाला दाखवा तर आम्ही रिव्ह्यू करू, असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टाचं. दुसरा मुद्दा असा की तो जो कोणता 1995 सालचा जो निर्णय आहे तो निर्णय नेमका काय आहे, त्या निर्णयामध्ये मी म्हटलं ना, त्या निर्णयामध्ये न्यायमूर्तींनीच असं नोंदवलेलं आहे, हे त्यांचं ऑब्झर्वेशन आहे की हिंदू म्हणून काही एक बेसिक टेनेट्स आहेत, बेसिक काही एक गोष्टी आहेत, एक चौकट आहे आणि काही तत्व आहेत. ही तत्व सगळ्यांना ज्यांना मान्य असतात ते साधारणपणे हिंदू असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. ही तत्व कोणती? तर वेद हे पूजनीय आहेत किंवा सर्वश्रेष्ठ आहेत. कोणत्याही वैचारिक किंवा तत्वज्ञानाच्या दार्शनिक वादांमध्ये वेदाकडे जायचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे पुनर्जन्म असतो, पूर्वजन्म असतो, आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जी नोंदवली आहे ती मोक्षाची कल्पना. ह्या असं न्यायमूर्तींनीच म्हटलं, मी म्हणत नाहीये, इंटरप्रिट काही मुद्दा नाहीये, हे त्या न्यायाच्या निकालपत्रात आहे. तेव्हा असे हिंदू असणं हे काही गैर नाही आहे. आता मुद्दा असा येतो त्याच्यामधला की त्यामुळे त्याच्यात ती विसंगती आहे की हिंदू ही एका बाजूला आपण म्हणायचं व्यापक संकल्पना आहे, दुसऱ्या बाजूला त्याच निकालपत्रात न्यायमूर्तींनी त्याची डेफिनेशनच दिलेली आहे. बरं, टिळकांची आपण साक्ष काढली तर टिळक कोणाला हिंदू म्हणतात? टिळक असं म्हणतात की वेद अपौरुषेय आहे आणि विविध विविध दैवतांच्या पूजनाने किंवा पूजेने किंवा या सत्याचा साक्षात्कार होऊ शकतो, अशी जी धारणा असेल, हे गीता रहस्यात म्हटलेलं आहे टिळकांनी, अशी धारणा असेल तो हिंदू असं टिळक म्हणतायत. आता लक्षात घ्या, टिळकांनी लखनौ करार केलेला होता हिंदू आणि मुस्लिम यामधला, त्यामुळे टिळकांना आता काही कळत नव्हतं असं आपण म्हणणार आहोत का? असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे. मुद्दा इथे असा आहे, विनोबांची पण आणखी वेगळी आहे, म्हणजे हिंदू विनोबांची पण व्याख्या आणखी वेगळी आहे. मित्र इथे म्हणतायत
हो तेच म्हटलं, ते आणखीन वेगळी आहे. प्रत्येकाच्या व्याख्या अशा वेगळ्या आहेत. मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा असा आहे की आपण इथे जे आहोत बसलेले ते प्रामुख्याने जो न्यायालयाचा निर्णय आहे तो करप्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस ऍक्ट या संदर्भातला तो निर्णय, याच्या संबंधात आपण चर्चा करतोय. आपण हिंदुत्वाची चर्चा करत नाही आहोत. हिंदू धर्म हेच आहे, अगदी बरोबर आहे. नाहीये, मला तो किती तांब्यांचा हाच मुद्दा पुढे न्यायचा आहे. चर्चेचा विषय नाहीये. तांबे सर, तुमचाच मुद्दा पुढे नेतो की हा कोर्टामध्ये दाखल केलेला होता दुसऱ्या माणसाने, त्याच्यामध्ये जे आता टाकलं ते तिस्ता सेटालवाडाने टाकलं. 5 राज्यांच्या निवडणुका आल्या त्यावेळेलाच त्यांना हे सुचलं आता टाकण्याचं, आणि त्याच्यामध्ये असा गैरवापर होईल असं सांगतायत कोण, तर तिस्ता सेटालवाड सांगतायत की ज्यांनी गुजरात मधल्या दंग्यांच्या करता तिथल्या विस्थापितांचं, फक्त मुस्लिम विस्थापितांचं पुनर्वसन करण्याकरता पैसे जमा केले होते. म्हणजे त्यांनी धर्माच्या नावाखाली असे पैसे जमा केले, ती बाई हिंदुत्वाचं डेफिनेशन करावं याकरता अशा रीतीने मध्ये काहीतरी टाकते, काय तुमच्या वकिली भाषेत त्याला म्हणतात ते म्हणा. तर त्याला न्यायालयाने एका परीने फटकारलंय असं माझं म्हणणं आहे. उलट ठीक आहे, मी आपल्यासोबत या बाबतीत बोलायला, तुमचाच मुद्दा अगदी योग्य वेळेला आलेला आहे शेवटे, कारण आपल्यासोबत हुसेन दलवाई आहेत, काँग्रेसचे खासदार. हुसेन दलवाईजी, या सुप्रीम कोर्टाच्या या म्हणण्याबद्दल आपलं 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 काय सांगणं आहे? काँग्रेस कशा प्रकारे विचार करते? खरं सांगायचं, मी सुप्रीम कोर्टाचा निर्णय नेमका काय आहे याच्याबद्दल अजूनही मला नीट माहिती नाही. असं आहे, हिंदू धर्म आणि हिंदुत्व याच्यामध्ये नेमकी फारकत कशी करावी याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. बरं, असं आहे, हिंदुत्व म्हटल्यानंतर ते हिंदू माणूस काय मानतो, तर मी हिंदू धर्म मानतो की हिंदुत्व मानतो. आता हिंदुत्व ही सावरकरांनी तो शब्द वापरलेला आहे, आणि त्याच्यामध्ये हिंदू धर्माला मानणारं असं विचार प्रणाली, जे विचार प्रणाली हिंदू धर्मातून आलेली आहे अशा रीतीची त्याची संबंध मांडणी आहे. आता मला असं वाटतं की हा वाद का होतो, कारण या आपल्या देशामध्ये अजूनही आपण दुर्दैवानं सेक्युलरिझम रुजवलेला नाही. म्हणजे आपल्याकडे आपण धर्म स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेलं आहे, धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण आपल्या घटनेनं धर्माला समाजामध्ये धुडगूस घालण्याचं स्वातंत्र्य दिलेलं नाही, याचं भान आपण कुणी नीट ठेवत नाही. बरं, आणि म्हणून मला वाटतं या संबंधातला वाद होतो. मी मुसलमान आहे, मी मशिदीत जाईन, कुणी हिंदू आहे तो मंदिरात जाईल, कोणी चर्चमध्ये जाईल. मग पण सातत्यानं आम्ही अमुक एक धर्माचे या तऱ्हेने त्याचा विचार सुद्धा करणं, आणि अमुक धर्माच्या लोकांना न्याय द्या, अमकं द्या, तमकं द्या म्हणण्याऐवजी आपण सर्वांनाच न्याय मिळायला पाहिजे, आणि त्यातल्या कुठल्या गटाला जर न्याय मिळत नसेल तर त्याची बाजू घेणं गैर आहे असं नाही. तरी मला असं वाटतं की या संबंधामध्ये नेमका निर्णय काय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे, आणि तिस्ता सेटालवाडने या संबंधामध्ये काय आपली बाजू कशी मांडलेली आहे या संबंधाची जोपर्यंत स्पष्टता होत नाही आणि आपल्याला नेमकं त्यांचा निर्णय काय ते कळत नाही, त्याबद्दल काही भाष्य करणं हे मला तरी कठीण वाटतं. बरं, मी इकडे सोनींकडे येतो. माझ्याकडे शेवटची 5 मिनिटं आहेत, मला प्रत्येकाकडे एकदा जावं लागणार आहे. सोनीजी, मी हुसेन दलवाईंचा एक संदर्भ घेऊन पुढे जातो. मी मनमोहन सिंगांचा एक दाखला देतो. त्यांनी त्यांच्या युपीएच्या कार्यकाळामध्ये असं विधान केलं होतं, आणि तेही अवेलेबल आहे, की देशाच्या साधारण संपत्तीवर सगळ्यात पहिला अधिकार अल्पसंख्याकांचा आहे. अल्पसंख्याक म्हटलं की तो डिफाईनच होणार, तो विशिष्ट धर्मियांचाच अल्पसंख्याक होतं, म्हणजे तो सेट तर उघड आहे. अशी विधानं सुद्धा या कायद्याच्या कासट्यात सापडू शकतात का? नक्कीच सापडणं, कारण त्यांचं जे विधान होतं ते संतुष्टीकरणाचं विधान होतं. इंग्लिशमध्ये ज्याला आपण अपीजमेंट म्हणतो, असं विशिष्ट अल्पसंख्याक समुदाय डोळ्यासमोर ठेवून त्यांना आकृष्ट करण्यासाठी, आणि त्या आकृष्ट करण्याचा पुढे निवडणुकीच्या स्वरूपामध्ये त्याचं रूपांतर करण्यासाठी, मतांच्या रूपात करण्यासाठी, अशा तऱ्हेचं ते विधान होतं, आणि अत्यंत आक्षेपार्ह असं ते विधान होतं. आणि त्याचा मला आश्चर्य वाटतं सोनीजी, मी तुमच्या मताशी सहमत आहे की हे अपीजमेंटचं विधान आहे, पण हे विधान तुम्हाला आक्षेपार्ह वाटतं, पण हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा हे तुम्हाला अपीजमेंट वाटत नाही? नाही ना, बिलकुल हे कसं शक्य आहे?
म्हणजे हे ऑन समोरासमोर ज्याला रिफ्यूट करता यावं असं वाक्य तरी सुद्धा तुम्ही का कारण वकिली त्याचा छळ मनमोहन करताय? सिंगांच्या विधानाला कुठलाही तात्विक अर्थ कुठल्याही तऱ्हेचा नव्हता. हिंदू हित की बात करेला काय तात्विक वेगळा अर्थ आहे? ॲब्सोल्युटली बेसलेस स्टेटमेंट की त्या इतिहास देखील तसं ठीक आहे. मी त्यांचा एक शाबूत शेवटेला करतो. मला वेगळा प्रश्न विचार. शेवटेची बाकीचं सगळं सोडून द्या. भाजप या शब्दाचा छल नाही म्हणत पण किमान वेगवेगळा अर्थ काढत नाही. मग हे अल्पसंख्याक काय ते चुकीचं, पण हिंदू इतका म्हटलं की ते व्यापक वगैरे. सरळ सरळ हिंदू धर्म हिंदुत्व याची एक सरळ सोट काही ऍक्सेप्टन्स करत नाहीये. आता ते म्हणतात आम्ही तर राम मंदिर सुद्धा 43 नंबरवर टाकलेलं आहे. याच्याकडे एक हिंदुत्ववादी म्हणून तुम्ही कसं पाहता? नाही, मुळात काय याच्यामध्ये पक्षीय भूमिका हा भाग गौण येतो, त्या पक्षाशी संबंधित आहे, त्याच्याशी मला काही घेणं नाही. मला सरळ सोपं एवढंच कळतं की हिंदू इतकी बात करेगा वगैरे असं जर म्हटलं तर त्यात फार मोठं चुकीचं काय, त्यात आक्षेपार्ह काय? या देशात बहुसंख्य जे राहतात, बरं हे बहुसंख्य आणखीन कोणकोणत्या देशात आहे तो की ज्यांची काळजी तिथे घेतली जाईल? पण हिंदू हित की बात करेगा याचा अर्थ इतरांचं अहित व्हावं असं आहे का त्याच्यामध्ये? तर तसं नाहीये. मग सर्वजन हित की बात का नाही? मायावतीनं सुद्धा यावं लागलं या भूमिकेवरती. आवडेल तसं उलट केलं तर, पण ते तसं होत नाही प्रत्यक्षात, हे दिसतंय. अपीजमेंट जो आता शब्द वापरला गेला, तुष्टीकरण, हे ज्या वेळेला विशिष्ट वर्गांचंच केलं जातं त्यावेळेला एक प्रचंड मोठा मतदार हा हिंदू असतो, याच्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं. मगाशी जसं तांबे सर म्हणाले ना की जाती जातींची सगळी दुकानं म्हणलेत, कोणी म्हणली आहेत? ही हिंदुत्ववाद्यांनी नाही म्हणलेली, ही म्हणली आहेत सगळ्या राजकीय पक्षांनी. सगळे राजकीय पक्ष ते त्या वॉर्डामध्ये किंवा त्या ठिकाणी कोणते मतदार कोणत्या जातीचे आहेत ते बघून उमेदवार देतात. ही चूक त्या मतवाद्यांची किंवा विचारवंतांची नाहीये, ही राजकीय पक्षांची चूक आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. मी पुन्हा एकदा सुनील तांबेंकडे. सुनील तांबेजी, आपण आता कन्क्लुजनच्या लेवलला, कन्क्लुडिंग रिमार्क्स पाशी मी यायला लागलेलो आहे कार्यक्रमाच्या शेवटी. असा जरी आज कोर्टाने निर्णय दिला असला आणि तो सगळ्या धर्माचा वापर राजकारणाच्या विरोधात असा, याला मोठा अर्थ आहे, व्यापक अर्थ आहे, पण खरंच हा हेतू साध्य होऊ शकतो का सध्याच्या परिस्थितीमध्ये? एक पहिली गोष्ट अशी आहे की आता आपल्याकडे काय चाललंय, म्हणजे ते आत्ताची परिस्थिती सोडा, मागच्या वेळेला काय, आता जो हिंदू हित की बात करेगा हा प्रश्न खरं तर प्रमोद महाजनांनाही विचारलेला होता प्रेस कॉन्फरन्स मध्ये, आणि त्या प्रेस कॉन्फरन्सला मी होतो उपस्थित. तर तेव्हा जेव्हा विचारण्यात आला तेव्हा प्रमोद महाजनांनी शेवड्यांच्या सदृशच उत्तर दिलं. ते असं म्हणाले की हिंदू हित की ही बात करेगा असं आहे का, हिंदू हित की ही बात करेगा असं आहे का म्हटलेलं नाही. दुसरा त्यांचा बचाव असा होता, म्हणजे सोनीना माहिती असेल ते, दुसरा त्यांचा बचाव असा होता की ही घोषणा भाजपने दिलेली नाही, ही घोषणा दुसऱ्या कोणीतरी दिली आहे की जो इलेक्शन लढवत नाहीये. तर आता काय करायचं? तेव्हा हे अशा मुद्दा काय आहे की काही गोष्टी या लिखित असतात, काही गोष्टी अलिखित असतात. अलिखित जे संकेत असतात त्याच्यामधला सगळ्यात अडचणीचा भाग असा आहे की काही गोष्टी आपल्याला अजून भारतीय म्हणून आपण नेमके कोण आहोत हे जरी घटनेमध्ये असलं तरी लोकांच्या जनमानसामध्ये ते नेमकं रुजलेलं नाहीये, हे आपण स्वीकारलं पाहिजे. आणि त्यामुळे आपल्याकडे असं झालंय की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरू आणि इंदिरा गांधी वगैरे हा जो पिरियड आहे हा आपल्याला बराचसा सेक्युलर दिसतो, आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण कोण याचा शोध सुरू झालेला आहे. हे यामुळे आपली आपण बघतोच आहोत ना, मराठा जातीचे मोर्चे निघतायत, आता इतरांचे पण मोर्चे निघायला लागले. हे असं का होतंय की आपण कोण आहोत या संबंधामध्ये अजून आपल्याला काही एक नीट राष्ट्र राज्य म्हणून, नेशन स्टेट म्हणून काही आपल्याला ठरवता येत नाहीये. त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की कोर्टाने एकदा याचा निकाल द्यावा. कोर्ट या विषयाचा निकाल लावू शकत नाही. आपल्याला हे ठाऊक आहे की हिंदुत्वाचा किंवा राम जन्मभूमीचा विषय घेऊन भाजप सत्तेवरती कशी आली किंवा त्यांचा हा कसा वाढत गेला टक्का राजकारणातला किंवा सत्तेतला, हा अशा प्रकारे कोर्टाचे निकाल घेऊन आपण कोणाला रोखू शकत नाही, हे आपण एकदा स्वीकारलं पाहिजे. त्याच्यासाठी लोकांमध्ये जाऊन काम करणं आणि लोकांमध्ये एकमत काहीतरी निर्माण करणं हे गरजेचं आहे. मी इकडे एक फार वेगळ्या स्तराचा, ही चर्चा थोडीशी बॅकड्रॉपला ठेवून एक प्रश्न शेवटचा मी हुसेन दलवाई सरांकडे येतो. दलवाईजी, या आताच्या समाजामध्ये मग हिंदू हित की बात असेल किंवा मग काय अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण, देशाच्या सामुग्रीवर अल्पसंख्याकांचा अधिकार असेल, आणि आता मराठा मोर्चांच्या पार्श्वभूमीवर तर महत्वाचे नेते आणि त्यात काँग्रेसचे नेते सुद्धा मी मराठ्याची टोपी घालून मोर्चात सहभागी होत आहेत. व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आहे इथे, पण मला आपल्याला हुसेन दलवाईजी एका फार वेगळ्या लेवलचा प्रश्न मला विचारायचा आहे की हे कितीही निर्णय येवोत किंवा जावोत, धार्मिक आणि जातीय राजकारण हे भारताचं वास्तव आहे का, आणि याच्यातून काय याच्या पुढच्या लेवलला आपण जाऊ शकतो का?
हे वास्तव आहे, हे खरंच आहे. कारण बाबासाहेबही म्हणाले वास्तव का या देशाचं, तर जाती व्यवस्था हे वास्तव आहे. हिंदू धर्म म्हटला तरी ते एकत्र येणं शक्य नाही. ते जातीच्या अनुषंगानंच त्याचा सगळा विचार होतो. ही वस्तुस्थिती आहे. परंतु आपण त्याचा प्रयत्न केला पाहिजे की जातीविहीन धर्मविहीन अशी समाज व्यवस्था निर्माण होईल. कुणी काय प्रार्थना करावी, कुठे जावं, काय जावं, त्या संबंधातलं स्वातंत्र्य जरी असलं तरी सातत्यानं धर्म समाजकारणामध्ये आणत राहणं हे आपल्या एकंदर समाज व्यवस्थेच्या दिशेने चांगलं नाही आणि देशाच्याही हिताचं नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या देशामध्ये धर्मनिरपेक्षता जी स्वीकारली गेली ती कोणीतरी मुसलमानांसाठी किंवा ख्रिश्चनांसाठी किंवा जैनांसाठी किंवा शिखांसाठी नव्हे, ती या देशाच्या एकंदर विकासाच्यासाठी त्याच अनुषंगानं विचार केला पाहिजे आणि तसंच आपल्याला केलं पाहिजे. सर्व समाजातले सर्व घटक हे समान त्यांच्याकडे समान नजरेने पाहिलं पाहिजे. त्यांना समान अधिकार दिले पाहिजे. या भूमिकेतूनच आपली घटना बनलेली आहे आणि या हाच विचार स्वातंत्र्याची लढाई चालू झाली आणि काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्या 1885 पासूनच हा विचार आहे, लक्षात घ्या. आता हा जो नवीन विचार जो येतो आहे तो RSS ची स्थापन झाली 1925 ला. तिथपासून ते प्रयत्न करत आहेत. आता जरा ते जोरदारपणे बोलायला लागलेले आहेत, पण ते देशाच्या हिताचं नाही असं मला स्वतःला वाटतं. दलवाई सर, किंवा आपण सगळ्यांनी जे मुद्दे मांडले हे खरं असलं तरी सुद्धा विचित्रपणा असा आहे की अशी कुठली मोकळी चौकट घेण्याचा जरी प्रयत्न केला, जसे समान अधिकार सगळ्यांना समान समान म्हणत होते दलवाईजी, पण मग समान नागरी कायदा आला की एक त्याचं वातावरण लिबरल्सकडनं सुद्धा असं केलं जातं की हा हिंदूंचाच कायदा आहे जो सरसकट लावला जातोय. काही प्रमाणात फार वेगळ्या अर्थानं त्या तथ्य आहे, पण त्याच वेळी पुन्हा मुद्दा उपस्थित राहतो की आपल्याला धर्मनिरपेक्ष राजकारण खरंच करायचं आहे का धर्म असलेलं धर्मनिरपेक्ष राजकारण करायचं आहे. या बाबतीतला अधिकार मात्र आणि विचार मात्र सर्वसामान्यांना करायचा आहे. ती पुढची पायरी सर्वसामान्यांना एकत्रितरित्याच गाठायची आहे. तोपर्यंत सुप्रीम कोर्टानं दिलेला हा निर्णय आणि केलेला हस्तक्षेप खूप महत्त्वाचा आहे. एक प्रकारे तो धर्मवाद्यांना सुद्धा जशी चपराक आहे तशी बरोबर निवडणुकीच्या काळामध्येच असे मुद्दे मांडणाऱ्यांना सुद्धा बसलेली हा फटका आहे. दोघांनाही जो तो आहे तो त्यांच्या पदरात ते माप पडलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या मुद्द्याचा आदर करत या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. गणेश सोनी, सुनील तांबे, दलवाई सर आणि शेवडेजी, आपल्या सगळ्यांचे आभार. चर्चेच्या शेवटी लोकांना आपण विचारलं होतं त्यांना काय वाटतं. आपला प्रश्न होता जो तुम्ही ट्विटरवर पाहिला असेल, धर्माच्या नावाखाली मतं मागणं योग्य आहे का. आपण बघूयात, स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता हा कौल. अगदी स्पष्टपणे 90% लोक म्हणतात की मतं मागणं चुकीचं आहे. फक्त या लोकांनी प्रत्यक्षात मात्र स्वतः सुद्धा मात्र मतं देऊ नयेत, नाही तर इथे कौल द्यायचा पण तिथे मात्र मत द्यायचं हे चुकीचं असं अंश वागणं असतं आपल्या भारतामध्ये. ते होऊ नये या आशेसह इथेच थांबूयात. जय महाराष्ट्र.